नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नीट यूजी 2025ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स नेमके किती वेळा चेक केले जातात याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। नीट यूजी 2025ची तयारी करणारे विद्यार्थी बरेचसे डॉक्युमेंट प्रिपेअर करून ठेवतात। विशेषतः पालक विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटचं प्रिपरेशनचं काम त्या ठिकाणी करत असतात। वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्युमेंटची माहितीसुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरून घेतलेली आहे। नेमके हे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट आहेत हे किती वेळा चेक केले जातात ॲडमिशन प्रोसिजर दरम्यान याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन पाहूयात। आपण बोलतोय महाराष्ट्र स्टेट कोटा विषयी, म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोटाची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे किंवा ज्याला आपण प्रवेश प्रक्रिया म्हणतो ती CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते। याच्यामध्ये एकच ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थ्यांना भरावा लागतो। एकाच ॲप्लिकेशन फॉर्मवर MBBS, BAMS, BDS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी यासारख्या कोर्सेसला ॲडमिशन विद्यार्थी त्या ठिकाणी घेत असतात। CET सेलचा सिंगल फॉर्म त्या ठिकाणी आहे। ऑल इंडिया कोट्याला मात्र दोन वेगवेगळे फॉर्म, म्हणजेच MBBS BDS साठी एक वेगळा फॉर्म MCCच्या वेबसाईटवरून भरावा लागतो आणि आयुष काउन्सिलिंग ज्याच्यामध्ये BAMS, BHMS, BUMSचा समावेश असतो त्याचा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे AACCCच्या वेबसाईटवरून भरावा लागतो। परंतु CET सेलचा जो काही फॉर्म आहे स्टेट कोट्याचा तो एकच सिंगल फॉर्ममध्ये सगळे कोर्सेस त्या ठिकाणी कव्हर केले जातात। आपण बोलूयात CET सेलच्या जे काही 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सगळ्या कोर्सेसच्या गव्हर्नमेंट कॉलेज त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात। तर विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट नेमके कधी चेक केले जातात आणि किती वेळा चेक केले जातात? CET सेलचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट दोन वेळा त्या ठिकाणी चेक केले जातात। एक व्हर्च्युअल पद्धतीने म्हणजे सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या ठिकाणी डॉक्युमेंट चेक केले जातात आणि दुसरा आहे फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, म्हणजेच प्रत्यक्ष विद्यार्थ्याची डॉक्युमेंटची हार्ड कॉपी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते। कोणत्या कंडिशनमध्ये दोन्ही समजून घेऊयात। विद्यार्थी जेव्हा नीट परीक्षा क्वालिफाय होतो किंवा नीट परीक्षा विद्यार्थ्याचा रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा CET सेलची जेव्हा ॲप्लिकेशन प्रक्रिया सुरू होते किंवा प्रवेश प्रक्रिया ज्यावेळेस सुरू होते किंवा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या डेट्स त्या ठिकाणी येतात स्टेट कोट्याच्या, त्यावेळेस विद्यार्थी आपला ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरतो आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते डॉक्युमेंटची लिस्ट त्या ठिकाणी दिली जाते आणि ते डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात। विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्म सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी व्हर्च्युअल पद्धतीने सॉफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थ्यांनी जे काही स्कॅन कॉपी डॉक्युमेंटच्या अपलोड केलेल्या आहेत PDF स्वरूपात ते व्हर्च्युअल सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या ठिकाणी चेक केले जातात आणि एखादं डॉक्युमेंट ब्लर असेल किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही चूक असेल तर CET सेलकडून त्या ठिकाणी रिमार्क दिला जातो की हे डॉक्युमेंट ब्लर आहे, याला पुन्हा अपलोड करा किंवा हे डॉक्युमेंट रॉंग आहे, या डॉक्युमेंटविषयी तुम्ही ॲफिडेव्हिट बनवा, अशा प्रकारची सूचना किंवा रिमार्क त्या ठिकाणी दिला जातो। म्हणजेच हे झालं सॉफ्टवेअरच्या मदतीने विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट चेक करणं आणि ते डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना जर ब्लर असेल तर बदलावं लागतं किंवा रॉंग असेल तर त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट सबमिट करा किंवा पुन्हा हे डॉक्युमेंट सबमिट करा, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात आणि त्याच्यामध्ये जर चुका झाल्या तर विद्यार्थ्याचा फॉर्म त्या ठिकाणी रिजेक्ट होत नाही। विद्यार्थी पूर्ण ॲडमिशन प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकतो, परंतु एक विद्यार्थ्यांना इंटिमेशन CET सेल मार्फत दिलं जातं की हे डॉक्युमेंट तुम्ही बदलून घ्या किंवा हे डॉक्युमेंट रॉंग आहे किंवा याच्यामध्ये चूक आहे। हे झालं विद्यार्थ्याचं डॉक्युमेंट सॉफ्टवेअरच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने जेव्हा विद्यार्थी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करतो त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर विद्यार्थ्यांना रिमार्क यायला चालू होतात आणि ज्या विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट पूर्ण करेक्ट आहेत अशा विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा रिमार्क CET सेल मार्फत दिल्या जात नाही। हे झालं व्हर्च्युअल आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने डॉक्युमेंट चेक करणं। दुसरं आहे फिजिकल व्हेरिफिकेशन, म्हणजेच विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट केलेला आहे आणि विद्यार्थी राऊंडमध्ये भाग घेतो आहे, मग कुठलाही कोर्स असेल, MBBS असेल, BAMS असेल, BDS असेल, BHMS असेल, BUMS असेल किंवा फिजिओथेरपी असेल, कुठलाही कोर्स असेल आणि कॅप राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि एखाद्या राऊंडला विद्यार्थ्याला एखादं कॉलेज अलॉट झालेलं आहे, मग अलॉट झालेल्या कॉलेजला विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करण्यासाठी 5 ते 6 दिवसाचा वेळ दिला जातो। म्हणजेच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा कॉलेज होल्ड किंवा अपग्रेडेशनला जायचं असेल अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना फिजिकली त्या कॉलेजला त्या ठिकाणी प्रेझेंट राहावं लागतं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याचे फिजिकली डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी
होत असतं. म्हणजे जे कॉलेज आपल्याला अलॉट केलेलं आहे त्या कॉलेजची स्क्रुटिनी बॉडी किंवा ज्याला आपण डॉक्युमेंट चेक करणारी जी काही कमिटी आहे ती कॉलेजवरच विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेत असतं आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या डॉक्युमेंटची ओरिजिनल हार्ड कॉपी त्यांना चेक करण्यासाठी द्यावी लागते आणि CET-CELचा एक स्क्रुटिनी फॉर्म आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या वेबसाईटची लिंक दिलेला आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता की स्क्रुटिनी फॉर्म कशा प्रकारचा आहे. एक प्रकारची ती चेकलिस्ट असते. विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट एक एक चेक करून त्याच्यावर त्यांना टिक करावं लागतं. तर स्क्रुटिनी कमिटी तुमचे त्या ठिकाणी हार्ड कॉपी जे ओरिजिनल दिलेले आहेत आणि झेरॉक्सचे 3 ते 4 सेटची मागणीसुद्धा ते करू शकतात. ते संपूर्ण चेक करत असतात आणि डॉक्युमेंट जर करेक्ट असेल तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन दिलं जातं किंवा होल्ड किंवा अपग्रेडेशन ही नेमकी प्रक्रिया काय आहे ती येणाऱ्या काळामध्ये आपण समजून घेणारच आहोत. त्या ठिकाणी तुमची ती प्रक्रिया केली जाते आणि फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कॉलेजवर होत असताना एखाद्या डॉक्युमेंट्समध्ये जर तुमची चूक आढळून आली असेल किंवा एखादं डॉक्युमेंट तुम्ही रॉंग त्या ठिकाणी दिला असेल किंवा एखाद्या डॉक्युमेंटमध्ये काही मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी कॉलेजला तुमचं ॲडमिशन रद्द करण्याचा सुद्धा अधिकार आहे. कॉलेज तशा प्रकारचं रिमार्क CET-CELला देऊ शकतं की यांच्याकडे हे रॉंग डॉक्युमेंट्स आहे त्याच्यामुळे यांचं ॲडमिशन आम्ही घेऊ शकत नाही. अशा प्रकारे कॉलेजला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा त्या ठिकाणी होत असतं. आता आपण बऱ्याचशा ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहेत विशेषतः B.Pharm असेल किंवा इंजिनिअरिंग असेल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या अगोदरच एखादं सेंटर दिलं जातं आणि त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतात. तशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये नाही. कोविडच्या अगोदर तशा प्रकारची सिस्टीम होती परंतु आता ती संपूर्ण सिस्टीम हटवलेली आहे. 2 प्रकारे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चेक केले जातात. एक ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना ज्यावेळेस विद्यार्थी डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करतो किंवा ॲप्लिकेशनला अटॅच करतो स्कॅन कॉपी त्यावेळेस सॉफ्टवेअरच्या मदतीने त्या ठिकाणी चेक केले जातात. त्या ठिकाणी जर विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट बदललं नसेल किंवा रिमार्क आला असेल किंवा रिमार्क तसाच ठेवला असेल विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे पाहिलंही नसेल तरी त्या ठिकाणी चालतं. विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट केला जात नाही. परंतु एखाद्या वेळेस त्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळाल्यानंतर मात्र ज्यावेळेस हार्ड कॉपी व्हेरिफिकेशनला जातो त्यावेळेस स्ट्रिक्टली विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केले जातात. ॲडमिशन प्रक्रियेसाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण आर्टिकल आम्ही लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही CETचा स्क्रुटिनी फॉर्म ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात कशाप्रकारे ते व्हेरिफिकेशन केले जातात कशाप्रकारे कोणत्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट रिजेक्ट होतात ही संपूर्ण माहिती आम्ही आमच्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती पाहू शकता. अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन पेड काउन्सिलिंगमध्ये सहभागी व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.